नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? तर आजच्या ब्लॉगला मी सुरू करत आहे. तर टीचर्स ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि आज कोणती ॲक्टिव्हिटी होणार आहे ते तुम्ही पण पहा. तर चला मग, छोटासा व्हिडिओ आहे, नक्की पहा. आता सुरू झालेले आहे प्रेयर आणि प्रेयरच्या नंतर आमची टीचर्स ॲक्टिव्हिटी काय कॉम्पिटिशन आहे पहा तुम्ही पण. आज होणार आहे टीचर्समध्ये बास्केटबॉल स्पर्धा आणि मुलं किती एन्जॉय करत आहेत पहा. आणि आम्ही टीचर्स किती दिवस झाले आता शिक्षण खेळाचं सोडून आणि आता अचानक खेळायला म्हणजे कुठं प्रॅक्टिस असते आपली. पण कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेणं, त्यामध्ये उतरणं हे महत्त्वाचं असतं आणि हार जीत तर ते नंतरचा प्रश्न असतो. तर चला मग पाहूया काय झालं आज. शुरू करेंगे इस लाइन के आगे और इस लाइन के पीछे, तो आपको 1 पॉइंट मिलेगा। अशा प्रकारे टीचर्समध्ये बास्केटबॉलची स्पर्धा झाली आज. प्रॅक्टिस नसतानाही प्रत्येक जणांनी आपला प्रयत्न केला. प्रयत्न करायचं म्हणजे हार जीत काही आपल्या हातात नसते, पण त्यामध्ये भाग घेणं फार महत्त्वाचं असतं. तर मग घरी आल्यानंतर आता दुपारचं जेवण म्हणून मी काय केलं, लगेच चपाती भाजी सकाळी केलेली नव्हती, पोहे केले होते म्हणून मग मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि रवा हे सर्व मिक्स केलं आणि त्यामध्ये हिरवी मिरची वगैरे वाटून घातलं, कोथिंबीर, जिरे, लसण सर्व काही मिक्स करून आता मी हे डोसे घालत आहे. आणि सकाळचे पोहे पण खूप राहिलेले होते, त्याला थोडंसं गरम केलं, आणखीन थोडं त्याच्यामध्ये फोडणी दिली आणखीन एकदा त्याला, म्हणजे आणखीन थोडं तिखट मीठ घालून एकदम आणि टेस्टी करण्यासाठी म्हणून मी त्याला गरम पण केलं आणि तडका पण दिला. आणि असे डोसे पण खूप छान होतात पहा. एकदम लवकर पण करता येतात आणि आपल्याला घाई असते, काही कारणानिमित्त आपण सर्व काही स्वयंपाक करू शकत नाही, तर हे सर्व मिक्स करायचं आणि डोसे घालायचे, खूप छान लागतं. तर असे मी आज केलेले आहे, तुम्ही पण नक्की करून बघा. आणि उगी बदल म्हणून मी केलेला आहे. आणि सकाळचे पोहे वगैरे करून घेत आहे, म्हणजे खराब होणे म्हणून. कोणतंही टाकावं कसं आहे ना, थोडंसं आपण जपलं पाहिजे ना प्रत्येक वस्तूला. काही वस्तू आपली उरते पण ते खाल्लं पाहिजे. मग नंतर मी पोहे वगैरे जास्त उरलेले होते, डोसे वगैरे जास्त होते म्हणून मुलीला पण इकडेच बोलवलं. मुलगी असते घराजवळच आणि तिला पण मी बोलवलं की तू इकडेच ये दुपारचं जेवायला. आणि ती पण आलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून जेवण करत आहोत. त्यानंतर पहा, गार्डनमध्ये एक नवीन असे मी रॉड घालून घेत आहे. ते कशासाठी मी तुम्हाला दाखवतेच. गार्डनमध्ये काम चालू झालेलं आहे, तर चला पाहू तिकडे पण. हे पहा, कसं असताना पहा, घरी आल्यानंतरसुद्धा रेस्ट मिळत नाही. असं काहीतरी कामं करायला माणसं येतात घरी, मग सारखं असंच खडीच त्यांच्या मागे राहावं लागतं. आणि हे रॉड मी का घालून घेत आहे ते तुम्हाला मी सांगते, अजून दाखवते मी. इकडे कंपाऊंडला आणि तिकडल्या कंपाऊंडला पण मी असे रॉड घालून घेतलेले आहेत. कारण त्याचे 2 फायदे मला होणार आहेत. एक फायदा म्हणजे त्याच्यावरती आपल्याला वेल चढवता येते आणि दुसरा फायदा म्हणजे त्याला आपल्याला चिमण्याचे घरटे अडकवायला पण त्याची खूप मदत होते. आणि ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. चिमण्याचे घरटे मी ऑनलाईन मागवलेले आहे आणि ते कसे लावणार आहे मी ते लावताना तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेन. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.